वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य। दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य। वास्तुप्रसाद 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 वास्तुप्रसाद। नमस्कार, वास्तुप्रसाद प्रसाद शिवरकर। वास्तुशास्त्रानिमित्त बऱ्याच वास्तूंना व्हिजिट देण्याचा योग येतो आणि यामध्ये बऱ्याच प्रकारचे अनुभव देखील येतात। तर त्यापैकीच एक अनुभव आपल्या पुढे आता शेअर करत आहे। वास्तुशास्त्र हे प्रत्येक माणसाला ॲप्लिकेबल होते, मग तो जॉब करणारा असा किंवा बिझनेस करणारा असेल किंवा शिक्षण करणारा असेल किंवा प्रत्येक लाईनमध्ये सुद्धा आपण वास्तुशास्त्राचा अंगीकार करू शकतो। तसंच ते कलाकारांना देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी पडू शकते। आणि आजचा जो अनुभव आहे तो अशाच एका फेमस कलाकाराचा आहे की ज्याला फेम तर भरपूर होतं, परंतु बाकीचे बरेच काही प्रॉब्लेम होते। एका चांगल्या कलाकाराने वास्तुशास्त्राकरता मला बोलवलं होतं। वास्तुशास्त्र हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये उपयोगी पडतंच आणि त्याबरोबरच पत्रिका देखील अतिशय महत्त्वाची असते। ज्यावेळेस या कलाकाराच्या घरी मी गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सर, मला फेम प्रसिद्धी तर खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु ज्या प्रमाणात प्रसिद्धी आहे त्या प्रमाणामध्ये इन्कम नाही आहे माझं। आणि तिसरी गोष्ट जी आहे की रिलेशन हा जो प्रकार आहे तो बऱ्यापैकी माझा डिस्टर्ब झालेला आहे। ज्यावेळेस मी त्यांची कुंडली बघितली त्यावेळेस खरोखरच त्यांनी जे काही प्रॉब्लेम सांगितले होते ते प्रॉब्लेम तिथे दिसले मला। मित्रांनो, कसं असतं, कलाकारांच्या पत्रिकेमध्ये स्पेसिफिकली 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। ते म्हणजे त्यांचा पैसा, दुसरं म्हणजे त्यांचं फेम आणि तिसरं म्हणजे त्यांचं रिलेशनशिप। कारण नुसती प्रसिद्धी आहे परंतु पैसा नाही आहे तरी सुद्धा फार काही उपयोग होत नाही, किंवा पैसा आहे, प्रसिद्धी आहे, परंतु फॅमिली लाईफ नाही आहे तरी देखील ते तेवढे आनंदी राहू शकत नाहीत। आणि बऱ्याच कलाकारांचं आपल्याला जर आपण पत्रिका बघितली किंवा त्यांचं जर संपूर्ण आयुष्य बघितलं तर बऱ्यापैकी रिलेशनशिप हा जो प्रकार आहे तो डिस्टर्ब आपल्याला असलेला दिसतोय। त्यामुळेच हे जे कलाकार होते यांच्या घरी ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस त्यांचं पूर्णपणे घर वास्तुशास्त्राप्रमाणे आहे की नाही हे तर बघितलंच, परंतु पत्रिकेवरती पण आम्ही बऱ्यापैकी भर दिला। याच्या पत्रिकेमध्ये मेनली काय होतं की फेम तर त्यांना मिळणार आहे, परंतु पैसा जो आहे तो त्यांना फक्त ॲक्टिंग या क्षेत्रातून न मिळता त्यांना बाकीच्या क्षेत्रामधून सुद्धा बऱ्यापैकी पैसा मिळण्याची ऑपॉर्च्युनिटी होत्या। म्हणून मग आम्ही ज्यावेळेस डिस्कस केलं तर त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं आत्ताचं जे फील्ड आहे, ॲक्टिंगचं जे फील्ड आहे ते चालूच ठेवा, तो फेम जो आहे तो तुम्हाला मिळतच राहणार आहे, परंतु सध्या थोडंसं तुमच्या पत्रिकेमध्ये पैसे पैसे येणं हा जो प्रकार आहे तो थोडंसं म्हणावं तेवढा पॉझिटिव्ह नाही आहे, तर त्याकरता आपल्याला एक दुसरं फील्ड काहीतरी सुरू करावं लागेल। आणि मग नंतर आम्ही त्या गोष्टीवरती विचार सुरू केला, बरेच मी माझे व्ह्यूज त्यांना सांगितले आणि नंतर मग त्यांच्या पत्रिकेप्रमाणे सुटेबल असलेला बिझनेस म्हणजेच एक हॉटेल इंडस्ट्री किंवा एक हॉटेल हे त्यांना सजेस्ट केलं आणि हॉटेलचं प्लॅनिंग सुद्धा आम्ही सुरू केलं। दुसरा त्यांचा जो प्रश्न होता की रिलेशनशिप, बऱ्यापैकी कलाकारांचे जे मी म्हटलं की पत्रिकेमध्ये रिलेशनशिप हा जो प्रकार आहे हा डिस्टर्ब असतो, त्यामुळे कलाकारांना रिलेशनशिप करता वास्तुशास्त्रातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये बूस्टिंग मिळणं गरजेचं आहे। आणि हे जे रिलेशनशिप असतं ते वास्तुशास्त्रामध्ये नॉर्थ वेस्ट किंवा वायव्य दिशा जी आहे ना त्या दिशेतून येतं आणि साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशा जी आहे त्या दिशेतून येतं। त्यामुळे कलाकारांचं जे घर आहे हे मेनली ह्या 2 दिशांना दोष नसलेलं असणं फार गरजेचं आहे। कारण शेवटी कला जी आहे ती शुक्राच्या अंडर येते आणि शुक्र जो ग्रह आहे तो येतो आग्नेय दिशेमधून, म्हणूनच शुक्राचं स्थान आग्नेय दिशेला असतं आणि त्यामुळेच कलाकार जे आहेत ते शुक्राच्या अंडर असल्यामुळे आग्नेय दिशा त्यांना फार महत्त्वाची आहे। दुसरी गोष्ट असती, कला जी आहे परत चंद्राच्या अंडर आहे, तर चंद्र जो आहे तो वायव्य दिशेचा स्वामी आहे, त्यामुळे वायव्य दिशा ही सुद्धा त्यांना महत्त्वाची आहे। शिवाय रिलेशनशिप ही जी आहे ना ही वायव्य आणि आग्नेय या दोन्ही दिशांमधून येते। म्हणजेच काय झालं की पैसा आणि फेम आणि रिलेशन या तिन्ही करता कलाकारांकरता वायव्य आणि आग्नेय या दोन दिशा ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। तर त्या घरी गेल्यानंतर
मग ज्यावेळेस मी त्यांचं पूर्ण घराचं ॲनालिसिस केलं तर बरोबर या 2 दिशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दोष होते. पहिला दोष जो होता तोच म्हणजे आग्नेयाला त्यांचा एंट्रन्स आला होता आणि दुसरा जो दोष होता तर त्यांचं बेडरूम जे होतं ते वायव्येमध्ये गेलं होतं. तर ज्यावेळेस बेडरूम वायव्येमध्ये जातं त्यावेळेस नवरा बायकोंमध्ये सतत छोट्या छोट्या कारणावरून कुरबुरी होत असते आणि दोघंही एकमेकांना समजून घेत नाही. तोच प्रॉब्लेम नेमका त्यांच्या घरामध्ये होता. आणि आग्नेयचा जो आहे तो त्यामध्ये घरामध्ये थोडंसं हॉट वातावरण असतं, तप्त वातावरण असतं आणि कुठेतरी सतत तू मैमे होत असते. तर हे जे 2 मेन प्रॉब्लेम वास्तुशास्त्राप्रमाणे जे नियम आहेत तेच आपल्याला त्या घरामध्ये बघायला मिळाले. मग आम्ही त्या घराची वास्तूची ट्रीटमेंट केली आणि पत्रिकेवरून देखील त्यांना बरेच काही उपाय दिले गेले. प्रामाणिकपणे त्यांनी सुद्धा ते उपाय केले आणि अजून एक स्वतःचा बिझनेस जो हॉटेलचा आपण त्यांना सजेस्ट केला होता. त्यांनी एका पार्टनरशिपमध्ये ते हॉटेल सुरू केलं. डे टू डे ॲक्टिव्हिटी त्यांना बघणं शक्य पण नव्हतं आणि गरज पण नव्हती. त्यांचं नाव जे आहे ना तेच त्याकरता सफिशियंट होतं. त्यामुळे त्यांच्या नावाचा, त्यांच्या फेमचा उपयोग करून त्यांना हॉटेल इंडस्ट्रीतून सेकंड टाईपचं एक इन्कम सुरू करून दिलं. अशा प्रकारे कलाकारांना देखील वास्तुशास्त्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी पडू शकतं. ज्या वेळेस पत्रिका 100% आपल्याला भाग्य देऊ शकत नाही त्यावेळेस आपण वास्तुशास्त्राची मदत घेऊन आपली संपूर्ण प्रकारची भरभराट, मग ती आरोग्याची असेल, तब्येतीची असेल, शिक्षणाची असेल, बिझनेसची असेल, करिअरची असेल, नोकरीची असेल किंवा लग्नाची असेल, या सगळ्या प्रकारच्या प्रगती आपण वास्तुशास्त्राच्या माध्यमातून करून घेऊ शकतो. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तु हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद. वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. आयुष्याच्या प्रश्नांना देऊया प्रतिसाद. वास्तुदेवतेला घालूया आर्त आपण साथ. वास्तुप्रसाद. 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 नको तोडफोडीचा त्रास अकारण. शास्त्रोक्त रीतीने समस्या निवारण. वास्तू ज्योतिष अंकशास्त्राचा साधुनिया संगम. शांती समृद्धीचा मार्ग शोधू उत्तम. असंख्य परिवारांचा ज्यांच्यावर विश्वास. यश आनंद सुखांचा लाभण्या प्रसाद. चला आजमावूया वास्तुप्रसाद. 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 डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तु हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.